माझ्या या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आपल्यापैकी जे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेत त्या सगळ्यांना माझ्या समोरचे दृश्य पाहिल्यानंतर एक धडा आठवत असेल आणि त्या धड्याचं नाव होतं लाल चिखल. भास्कर चंदन शिव यांनी लिहिलेलं आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचं चित्ररूप साकारलेला असा हा धडा होता. या धड्यामधला जो शेतकरी आहे तो शेतकरी त्याच्या शेतामध्ये पिकवलेले टोमॅटो घेऊन बाजारामध्ये जातो. मोठा ढीग लावलेला असतो आणि तो ढीग लावलेला असताना बाजारामध्ये टोमॅटोचे भाव पडलेले असतात. त्याचं टोमॅटो कुणी घेत नाही. हताश होऊन शेवटी तो शेतकरी त्या टोमॅटोच्या ढिगामध्ये नाचतो आणि त्या ढिगाचा लाल चिखल होतो. आणि म्हणून लेखकानं त्या पाठाला त्या धड्याला लाल चिखल असं नाव दिलं. आणि आपल्या समोर जे चित्र आपण बघताय हे चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की माझ्या समोर सुद्धा असाच टोमॅटोचा एक प्लॉट आहे. मित्रांनो, आपण बघून घ्या की हा टोमॅटोचा प्लॉट साधारणपणे 1.5 ते 2 एकरचा, कमीत कमी 1.5 ते 2 एकरचा प्लॉट आहे. आणि हा पुरा प्लॉट या शेतकऱ्यानं याच्यातला टोमॅटो न तोडताच ठेवलेला आहे. आपल्याला बघाल की समोर बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या टोमॅटोचं खच पडलेलं आहे. लाल असा टोमॅटो झालाय. बरं, टोमॅटो सुद्धा अतिशय उच्च प्रतीचा टोमॅटो आहे, आपण बघा. आणि असा हा टोमॅटो शेतकऱ्यानं का तोडलेला नाही? का त्याला असं वाटलं की तोडूच नाही? कारण तोडणीचा खर्च सुद्धा आता अंगावर येतोय. शेतकरी टोमॅटो तोडाय गेला तर तोडणी आणि वाहतूक सुद्धा त्याच्यातून निघत नाही, ते त्याच्या अंगावर येते. म्हणून हा टोमॅटो तोडलेला नाही. मित्रांनो, शेती करणं हे कुणाही येडागावळ्याचं काम नाही. त्याला जिगर लागतं, जिगर. कुठल्याही फार मोठ्या व्यावसायिकाचं काम नाही, त्याला सुद्धा जिगर लागतं. कुठला मोठा व्यावसायिक शेती करतोय असं तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्या शेतीच्या याच्यावर तो उत्पादनावर प्रक्रिया मात्र करत असतो. शेतकऱ्याला फक्त पेरायचं आणि पिकवायचं माहित आहे. आणि ज्यावेळेला तो पेरतो आणि पिकवतो त्यावेळेला त्याला बाजारचा अंदाज सुद्धा माहित नसतो. भविष्यात काय होणार आहे हेही माहित नसतं. तरी सुद्धा नशिबाच्या जोरावर लाखो रुपये जमिनीत घालतो. मिळालं तर मिळालं, नाहीतर असंच गेलं. अशी या शेतकऱ्याची अवस्था असते. आणि मग बाजारातले भाव पडल्यानंतर या शेतकऱ्याला कुणी वाली नसतो. कधीतरी बाजारात भाव येत असतो, कधीतरी वाढत असतो भाव. आणि त्यावेळेला मात्र आपण एवढं महाग झालं, तेवढं महाग झालं ह्याचा हिशोब लावत असतो. परंतु ते महाग झालं त्याच्या अगोदर त्या शेतकऱ्यानं किती कष्टा खाल्ल्या, त्याचं किती नुकसान झालं हे तुम्ही पाहिलेलं नसतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या मालाची किंमत बाजारात गेल्यानंतर आपण तरी करायला नाही पाहिजे. कारण त्याच्या माग त्याचा हा एवढा योगदान आणि एवढं नुकसान कधी कधी झालेलं असतं. मित्रांनो, तुर्तास एवढं सांगतो की शेती करणं हे कुणाचं येडागावळ्याचं काम नाही. त्यांना लाखो रुपये नुकसान सोसायची तयारी ठेवावी लागते.